त्या इंजिनियर आहेत आणि एजन्सी बँकेमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहे. त्यांना विनंती करतो की या निमित्तानं त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. उपस्थित राहिले आणि त्यांना या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी त्यांना खूप खूप अभिनंदन. सॉरी मी थोडी तर वयाचे 34 वर्ष आणि 5 मिनिटे त्यांनी त्यांच्या सेवेसाठी ते दिलेले आहेत. ऑफिसमध्ये तर सगळ्यांचे लाडके तर ते राहिले, पण घरामध्ये पण पूर्ण जवान फॅमिलीमध्ये ते अतिशय प्रेमळ आहे. सगळ्यांना नेहमी मदत करत राहतात. त्यांनी त्यांचे काम पण अतिशय प्रामाणिकपणे पार पाडले आहे. त्या गोष्टीचा मला सर्व परिवाराला खूप गर्व आहे. त्यांना मी आज सांगू इच्छिते की मी फक्त ऑफिसचे लाडके नाही तर पूर्ण जवान परिवाराचा एक अनमोल दागिना आहे. एक असा दागिना त्याच्यामुळे आमच्या सर्व परिवाराला शोभा आहे. त्यांनी अशीच त्यांची सेवा बरेच वर्ष सेवा तर केलेली आहे. यापुढचं आयुष्य त्यांनी सुखाने आणि आनंदीने जगावं अशी इच्छा आहे आणि त्यांच्या पुढच्या आता भावी आयुष्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. वडिलांसोबतच मी पण धन्यवाद करू इच्छिते की तिचा सुद्धा खूप मोलाचा वाटा या प्रवासात राहिलेला आहे. मी तिचे सुद्धा खूप आभार मानते. एक गोष्ट सांगायची झाली तर मी राहण्याला सगळ्यांच्याच आहे आणि मला माहित होतं की कुठली अडचण आली तर ते अगदी हातीच्या अंतरावरती होते. पण आता तर वाटणार आहे की मला दुःख पण आहे, पण त्यापेक्षा पण जास्त मला अभिमान वाटतो की त्यांनी त्याची पूर्ण आयुष्य म्हणजे प्रामाणिकपणे ऑफिससाठी दिले. त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे त्यांचं काम संपन्न केलं. त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते. बाबा, वी लव्ह यू अँड वी सो प्राउड ऑफ यू. थँक्यू. म्हणजे आपल्या कर्तव्यामध्ये एखादा माणूस जेव्हा तो कामगिरी बजावतो त्यावेळेला घरातली बाजू तेवढी सक्षमपणे सांभाळणं सगळ्यांना जमत नाही. परंतु जवान साहेबांना नक्कीच मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. खरं तर त्यांच्या 4 मुलांपैकी निलेश, मयूर, अश्विनी आणि आरती यापैकी एकीनेच या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आणि त्यामध्ये सगळं सार त्यांनी व्यक्त केलं. खरं तर कल्याणला राहत असताना तिच्या आयुष्याचं कल्याण तुम्ही केलं. ड्युटीवर येताना संपर्क वाढणार होता, परंतु आरतीताई यानंतर पप्पा रिटायर्ड होत आहेत, म्हणजे कदाचित एक वेळा कधीतरी जेवायला येत असेल ते 7-8 दिवस पण आपल्याकडे येऊन राहू शकतात. त्यामुळे आपण आशावादी राहूया नक्कीच. आणि आपण ज्या भावना व्यक्त केल्या यामध्ये त्यांचं प्रापंचिक यशस्वीता नक्कीच आम्हाला आढळून येते. या ठिकाणी सौभाग्यवती लता चव्हाण सोबत बसलेल्या आहे. असं म्हणतात की तरुणपणी मनाने नाकारलेली बायको म्हातारपणी प्यारी वाटते. तिचा सहवास म्हणजे आनंदीची वारी वाटते. जेव्हा आपल्या वयाची 60 होते तेव्हा बायकोच आधाराची काठी होते. ऑफिसचा आधार तुटल्यावर तुम्हाला हाच आधार नक्की मिळणार आहे. मुंबईची हरड आणि विक्रमजी चव्हाण यांना आता कुटुंबामध्ये जास्त वेळ देता येणार आहे. यानंतर चव्हाण साहेबांची नात ही आता 3रीला आहे. तनिष्का राठोड आपल्या आजोबांबद्दल आपलं मनोगत व्यक्त करतात. Hello everyone, good evening. I hope you all are fine. My name is Tanishka Sambutrat. I am studying 3rd standard. Today we are celebrating my Nana's retirement program. I welcome you all to this special event. My Nana is retired today. Wish you both bitter and sweet. Congratulations, Nana, on your retirement. It's time to relax and enjoy yourself. Enjoy your well. You deserve it. You have worked hard for so many years. Retirement is the not end of the road. It is the beginning of the open hand.
मला 2005च्या अगोदर असल्यामुळे पेन्शन आहे तिलाही माहिती आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही. आणि खरंच गुड बाय सगळ्यांना केलेले, पण फ्रेंड्सला गुड बाय करायचं नाही ते मात्र तुम्ही करू नका. फ्रेंड्स शिवाय जीवन नाही आणि तुम्ही नक्कीच जपाल. कारण आता रिटायर्ड झालेली मंडळी सुद्धा तुम्हाला भेटायला आली आणि मगाशी पाहिजे म्हणजे हा स्नेह आपण जपलेला आहे. यानंतर कुंडली खरंच आहे यांच्या कन्येला अर्चना चारमोडे, त्यांनाही 2 मुले आहेत, तुषार आणि अर्चना. येथे अर्चना चारमोडे आपल्या वडिलांविषयी आपला अनुभव व्यक्त करतात. फर्स्ट ऑफ ऑल इथे जमलेले सगळे प्रतिष्ठित व्यक्ती, माझ्या वडिलांचे सहकारी, सहाय्यक, मित्रपरिवार यांचा मी मनापासून धन्यवाद करते ज्यांनी भेट आणि ते उपस्थिती लावली आहे आणि माझ्या वडिलांच्या आठवणीत राहील, स्मरणात राहील असा हा दिवस करण्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम जो आहे तो अरेंज केलेला आहे. ठीक आहे. माझ्या पप्पांनी एवढी वर्ष इथे ऑफिसमध्ये तुमच्यासोबत तुमचे सहकारी किंवा मित्र म्हणून वेळ व्यतीत केला आहे, त्यामुळे तुम्हाला त्यांच्याविषयी नक्कीच माझी जास्त माहिती आहे. ते तुम्ही पुढे जाऊन सांगाल त्याच्यामुळे समजेल अशी मला खात्री आहे. परंतु तरी सुद्धा म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम त्यांनी ऑफिस